गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या 55व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाबी संघटना आणि हिरवळ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया शहरात 555 झाडांचे वितरण करण्यात आले आहे। सातत्याने वाढत चाललेला तापमान आणि ग्लोबल वॉर्मिंगचे मिळणारे संकेत सोबतच वाढता प्रदूषण पाहता गोंदिया शहरात हिरवळ संस्था आणि गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांच्या चाबी संघटनेच्या वतीने आमदार विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 555 झाडांचे वितरण करण्यात आले असून मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या लोकांनी हे झाडे घेऊन गेले। यात फळ आणि इतर झाडांचा समावेश आहे। तर 30 जून पर्यंत या झाडांचे संगोपन करून 1 जुलै नंतरच या झाडाची लागवड जमिनीवर करा अशी विनंती हिरवळ संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। आज 3 जून को हमारे लोकप्रिय आमदार विनोद जी अग्रवाल इनके 4 जून के जन्मदिन के अवसर पर हमने यहाँ पर उनके 55वें जन्मदिन पर 555 वृक्षों का आज आम नागरिक को यहाँ पर वितरण किया है, जिससे वो अपने घर पर जाकर के वृक्ष लगाए। और जो पर्यावरण की रक्षा के लिए हम लोग ने एक मिशन पूरे गोंदिया में तैयार किया है, वो मिशन को पूरा करने के लिए सभी लोग हाथ में ले और एक जागरूकता के तौर पर हमने एक छोटी सी शुरुआत आज यहाँ पर की है, जिसका हम 4 जून कल भी 555 झाड़ों का फिर से आम नागरिकों के बीच में वितरण करने वाले हैं। क्योंकि हमें पता है कि आज जो भारत में पूरे विश्व में जो स्थिति है, गर्मी का माहौल है, आज ग्लोबल वार्मिंग की हमें सब चिंता हो रही है, तो इसको चीज़ को ध्यान में रखते हुए पर्यावरण को बचाना एक हमारा लक्ष्य रहना चाहिए। और आज के इस आधुनिक युग में पर्यावरण को साथ में लेकर के हमें आगे बढ़ना चाहिए और वृक्ष लगा करके हमारे आने वाली पिढी को हमें सुरक्षित करना चाहिए। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकांनी पुढाकार घेणं सुरू केलेलं आहे। आमचे माननीय आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आम्ही त्यांना समर्थन म्हणून एक वाटप करत आहोत आणि गोंदियाच्या जनतेला आवाहन करतो की मोठ्या संख्येने त्यांनी हा पुढाकार घ्यावा। येणाऱ्या पावसाळ्यात लोकांनी प्रत्येक माणसाने 3-3, 4-4, 5-5 झाडं लावून आपला सहयोग आपल्या शहराला द्यावा अशी आमची विनंती आहे। मी या ठिकाणी आपले विनोदजी अग्रवाल यांचा जो हिरवळीचा उपक्रम आहे त्यामध्ये सहभागी होण्याकरता आलो। मी सुद्धा एक फणसाचं झाड घेतलेलं आहे। मी एक कास्तकार आहे, शेतकरी आहे। सर्वांना असं सूचना देतो की हे झाड नेल्याच्या नंतर 30 जुलैच्या नंतर लावावं, तोपर्यंत घरी जोपासना करावी, जेणेकरून हे झाड जगतील। आता उष्णतामान भरपूर आहे, हे झाड शेतावर मरण्याची शक्यता आहे। सर्वांनी हे जोपासावं। तर नागरिकांना देखील फळांच्या झाडांसह इतर झाडे मोफत मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला असून झाडे जरी मोफत मिळाले असले तरी त्याचे संगोपन नक्कीच करू अशी ग्वाही यावेळी नागरिकांनी दिली।